मंजूच्या मालिकेमध्ये आत्तापर्यंत आपण ज्या ट्विस्टसाठी थांबलो होतो, तो ट्विस्ट घडताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. सत्या पुन्हा एकदा मंजूकडे गेलेला आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि आता तो नुसता गेलेला नाहीये, तर तात्याच्या लंकेमध्ये शिरून मंजूने केलेल्या जबरदस्त प्लॅनमुळे सत्याने मानिनीला सोडवून आणलेलं आपल्याला पाहायला मिळणार आहे. मंजूने तसा परफेक्ट प्लॅनच केलेला होता, की ज्यामुळं सत्या तिथं पोहोचू शकला आणि मग सत्याने तेथे जाऊन बंदिस्त करून ठेवलेल्या मानिनीला अगदी अलगदपणे तात्याच्या कैदेतून मुक्त केलेलं आहे. हे सगळं आपल्याला या भागामध्ये पाहता येणार आहे. जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्वरित सबस्क्राईब करा आणि हा भाग शेवटपर्यंत नक्की पहा. इकडे मंजू जेव्हा तिच्या रूमच्या गॅलरीमध्ये उभी असते तेव्हा तिला एक आवाज ऐकू आलेला आहे आणि त्या आवाजावरून तिला कळतंय की नक्कीच कोणत्या तरी व्यक्तीला त्रास दिला जातोय असा तो आवाज आहे. आणि तिला शंका आलेली आहे की या घरामध्ये काहीतरी वेगळं आणि विचित्र चालू आहे. नक्की काय चालू आहे हे पाहण्यासाठी ती जेव्हा दरवाजातून जाते तेव्हा तो आवाज अजूनच मोठा होत चाललेला आहे. तेव्हा तिनं तिचा चष्मा, काळा गॉगल पुन्हा एकदा घातलेला आहे आणि दरवाजा उघडून ती ज्या दिशेने आवाज येते त्या दिशेनं जाऊ लागलेला आहे. आणि जसं जसं ती दरवाजाच्या बाहेर जाते तसा तसा तो आवाज मोठा होत चाललेला आहे. तिला स्पष्टपणे ऐकू येते की त्या दरवाजाच्या बाहेर कोणतरी जोरात ओरडतंय, किंचाळतंय आणि रडतंय असं तिला जाणवतंय. नक्की या दरवाजाच्या पाठीमागं काय आहे असा आता तिला मोठा प्रश्न पडलेला आहे. नक्की तात्यानं काय करून ठेवलेलं आहे हे तिला माहिती नाहीये आणि आता दरवाजा उघडून तिला तेच पाहायचं आहे. जेव्हा मंजू हळूहळू त्या दरवाजाच्या जवळ जाते, त्या दरवाजाच्या जवळ गेल्यावर तर आवाज अजूनच मोठा होत जातोय आणि अजूनच रडण्याचा आवाज तीव्र होत जातो. तेव्हा ती दरवाजाच्या जवळ जाऊन एकदम तिनं दरवाजा उघडलेला असतो. तेव्हा तिला मोठा धक्काच बसलाय, कारण आतमध्ये मानिनी आहे. मानिनीचा पत्ता तिला मिळालेला आहे आणि त्या मानिनीला कसं सोडवावं ते तिला कळत नाही. ती मानिनी तिला गायावाया करत असते, पण मंजू पटकन दरवाजा बंद करते आणि परत एकदा ती बाहेर आलेली आहे. मंजू पटकन तिच्या रूममध्ये चाललेली असते. आता तिला कळलेलं असतं की ज्या व्यक्तीसाठी आपण इथं आलेलो आहे ती तर तात्यानं बंदिस्त करून ठेवलेली आहे. तेवढ्यात तात्या तिच्या पाठीमागे आलेला असतो आणि तात्या तिला विचारतो की मंजिरी कुठे गेली होतीस तू? तेव्हा ती तात्याला म्हणते, नाही इथेच आहे मी, कुठेच नव्हती गेलेली. तात्या म्हणतो की तू कशाला रूमच्या बाहेर पडत असते, मी तुला सांगितलंय ना रूमच्या बाहेर अजिबात पडायचं नाही. तेव्हा ती म्हणते, नाही तात्या मी असंच फिरत होते आणि बाहेर आलेले होते. कशी तरी वेळ तिने मारून नेलेली असते, पण ती जेव्हा रूममध्ये जाते तेव्हा तिने लगेच सत्याला फोन लावलेला आहे आणि सत्याला तिनं सांगितलंय की अरे सत्या, मानिनीचा पत्ता लागलेला आहे. आणि हे ऐकल्यावर सत्याला देखील मोठा धक्काच बसलाय. सत्या विचारतो, कुठे मानिनी, सांग लवकर. तेव्हा ती सांगते की मानिनी ताईंना या तात्यानं एका रूममध्ये बंदिस्त करून ठेवलेलं आहे. वरच्या खोलीमध्ये, अक्षरशः अंधाऱ्या खोलीमध्ये त्यांना बंदिस्त केलेले, त्यांच्या तोंडावर बांधून टाकलेलं आहे आणि त्यांना इथं त्याने कोंडून ठेवलेलं आहे. आपल्याला लवकरात लवकर त्या मानिनीला वाचवणं गरजेचं आहे, अन्यथा तात्या तिला मारून टाकेल अशी भीती तिला वाटत आहे. आणि म्हणून ती सत्याला सांगते, मागच्या वेळेस तुम्हाला जसा भेटायला आलेला होता ना तसा आता तुला पुन्हा एकदा गनिमी कावा करावा लागणार आहे आणि गनिमी कावा करून तात्याच्या या लंकेमध्ये शिरून मानिनीला तुला घेऊन जावं लागणार आहे. सत्या म्हणतो, तू पण तिला सोडवू शकतेस ना? तेव्हा ती म्हणते, नाही सत्या, मी तिला सोडवू शकते पण मी सोडवणार नाही, कारण मी जर का सोडवलं तर मला तिला घेऊन यावं लागेल आणि मग तात्याला कळेल की हा सगळा आपला डाव होता. अजून आपल्याला फाईल शोधायची राहिलेली आहे, अजून तात्याला कोण पोलिसातलं मदत करतंय ते बघायचं राहिलेलं आहे आणि अजून आर्यन आणि तात्याचं कनेक्शन आपल्याला कळलेलं नाही. त्यामुळे हे सगळं काम तुलाच करायचंय. सत्या म्हणतो, काही काळजी करू नको, मी आता तुझ्यापर्यंत पोहोचतो का नाही बघ. आणि ही गोष्ट लगेच सत्याने बलमा आणि जयदे यांना सांगितलेले आहे. मानिनीला आपल्याला काही जरी केलं तर तात्याच्या त्या कैदेतून सोडवायचं असं त्यांनी सांगितलंय. काय प्लॅन करता येईल तो पटकन करा असं देखील तो बोलत आहे. जयद्या म्हणतो, आता तात्याच्या घरात जर का शिरायचं असेल तर मागं जसं मी सांगितलं होतं ना तसंच आपल्याला करावं लागेल. सत्या म्हणतो, तुझ्या डोक्यात काय ते पटकन सांग. तेव्हा जयद्या सांगतो, आता आपल्याला मम्मीची मदत घ्यायला पाहिजे. मम्मीच्या मदतीनं बरोबर आपण तात्यापर्यंत पोहोचू शकतो. मी तात्याकडे जातो आणि तात्याला म्हणतो की मला तुमच्याकडून राजकारण शिकायचं आहे, मला तुमच्याकडून वेगवेगळ्या डावपेच शिकायच्या आहेत, त्यामुळं मला तुम्ही मदत करा. असं पण आपल्या दोघांचं भांडण झालेलंच आहे, त्यामुळे तात्या मला मदत करायला तयार होईल. पण मम्मीने त्यांना पटवून द्यायला पाहिजे की तुम्ही जयद्याला राजकारण शिकवा. म्हणून मी आता मम्मीकडे जातो आणि मम्मीला गोष्ट पटवून देतो की मला तात्याकडे पाठवून द्या म्हणून. सत्या म्हणतो, हा प्लॅन चांगला आहे, तू पटकन मम्मीकडे जा आणि तात्याच्या घरी जाण्याचा रस्ता आपल्याला मोकळा कर. त्याप्रमाणे आता जयद्या गेलेला आहे मम्मीकडं आणि मम्मीला तो सांगतोय, मम्मी तू म्हणली होती ना
की मी राजकारणात जायला पाहिजे. मी आता ठरवलंय राजकारणात जायचं. पण मला कोण शिकवणार तेच मला कळत नाही. तेव्हा ती म्हणते, "अरे मी आहे की तुला शिकवायला. सगळं राजकारण मी तुला ना एकदम भारी शिकवते." तो म्हणतो, "असं नाही. अगं कोणतरी चांगला माणूस पाहिजे, जो राजकारणात मुरबी आहे ना, अशा माणसाकडून शिकणं गरजेचं आहे." तेव्हा ती म्हणते, "तेवढंच ना? अरे मग आपल्या तात्या आहेत की, तात्या ना तुला खडानं खडा राजकारण शिकवू शकतात." तेव्हा जयद्या म्हणतो, "अगं पण ते मला कशाला शिकवतील आणि ते माझ्याकडून काय फायदा आहे त्यांना?" तेव्हा ती म्हणते, "अरे तुझ्याकडून तर लय फायदा आहे. आता तू सत्याची जागा घेणार आहेस लक्षात ठेव. त्यामुळं तू तात्यासाहेबांना पटवून दे, की तू तात्यासाहेबांचा खूप चांगला माणूस होऊ शकतो. अगदी त्यांचा राइट हँड होऊ शकतो. असं कर. तात्यासाहेबांसाठी खूप चांगलं काम कर. मग बघ तुला तात्यासाहेब आहेत ना, अगदी खडानं खडा राजकारणातला शिकवतील आणि मग तू सुद्धा सत्यासारखा अख्ख्या साताऱ्यामध्ये सत्या जसा वाघ आहे ना, तसा तुला सुद्धा वाघ म्हणतील. सत्याची गादी तू चालवू शकशील." असं मम्मी त्याला बोलत आहेत. तेव्हा अजय त्या म्हणतो, "मम्मी खरंच अगं असं होऊ शकतंय का? मला ना खरंच ती गादी चालवायची आहे. मला ना तात्यांच्या मदतीनं मला राजकारणात मोठं नाव करायचंय. या साताऱ्यामध्ये मोठं नाव करायचंय." मम्मी म्हणते, "तू काहीच काळजी करू नको. मी तात्यासाहेबांना फोन करून सांगते आणि तू लवकरच तात्यासाहेबांना जाऊन भेट." इकडे तात्या पक्षाच्या कामासाठी मुंबईला चाललेला असतो आणि तो हॉलमध्ये बसून त्याच्या कार्यकर्त्यांशी बोलत असतो. लवकरात लवकर मला मुंबईला जाऊन येणं गरजेचं आहे, अशी त्याची बातचीत चाललेली असते आणि तीच बातचीत इकडं मंजूने ऐकलेली असते. आता मोका असतो. लोहा गरम है मार दो हातोडा अशी सिच्युएशन आलेली असते आणि तिने लगेच सत्याला फोन केलेला आहे. "सत्या, आज रात्री तात्या घरी नाहीये. म्हणजे आज रात्री तू कसल्याही परिस्थितीत मानिला सोडवू शकतोय ही गोष्ट लक्षात ठेव. त्यामुळं आज रात्री तू घरी यायचं आहे. मी मुख्य दरवाजा उघडा ठेवते, पण बाहेर त्यांचे लोक असणार आहेत लक्षात ठेव. त्यांना चुकवून तू कसा येणार आहेस ते ठरव." तेव्हा सत्या म्हणतो, "तू काहीच काळजी करू नको. त्याचा प्लॅन मी अगोदरच करून ठेवलेला आहे." आणि सत्या मंजूनं सांगितल्याप्रमाणे रात्री बरोबर तात्यांच्या घराच्या बाहेर पोहोचलेला आहे. यावेळेस त्याने जयद्याला घेऊन आलेला आहे. कारण जयद्या आता बरोबर तात्यांच्या घरी जाणार आहे आणि तात्यांच्या माणसांना बरोबर तो हुलकावणी देणार आहे. जयद्या आणि सत्या दोघंही आता तात्याच्या घराच्या बाहेर आले असतात. जयद्या म्हणतो, "अरे सत्या तू काहीच काळजी करू नको. आता बघ मी काय काय करतो ते. तू फक्त पटकन आतमध्ये जाण्याचा प्रयत्न कर." जयद्या आता समोरच्या गेटनं पुढे गेलेला असतो. तर सत्या मात्र गुपचूपपणे हळूच झाडाच्या आडून त्या कार्यकर्त्यांच्या नजरेला येणार नाही अशा पद्धतीनं बरोबर मंजूकडे चाललेला असतो. तर आता इकडे जयद्या त्या कार्यकर्त्यांकडे जातो आणि म्हणतो, "मला तात्यांना भेटायचंय." तेव्हा ते म्हणतात, "तात्या तर आज नाही आहेत. तात्या आज मुंबईला गेलेले आहेत पक्षाच्या कामानिमित्त. त्यामुळे तुम्ही उद्या या." तेव्हा जयद्या म्हणतो, "अहो उद्या येणं शक्य नाही. मला तात्यांकडे अतिशय महत्त्वाचं काम आहे. त्यामुळे मला त्यांना भेटणं गरजेचं आहे." खरं तर जयद्या त्यांना बोलवण्यामध्ये गुंतवून ठेवत असतो आणि त्याच वेळेस सत्या पाठीमागून हळूच फरार होत असतो. आता सर्वजण इकडे जयद्यालाच बोलत असतात, "अहो पण तुमचं काय काम आहे इतक्या रात्रीचं? इतक्या रात्रीची याची काय गरज आहे तुम्हाला?" तेव्हा जयद्या म्हणतो, "अहो महत्त्वाचं काम आहे. आता मी तात्यासाहेबांसाठी काम करायचं ठरवलंय. अहो आमच्या मम्मीने तसं बोललेलं पण आहे त्यांना. त्यामुळे मी काय उगाच आलेलो नाही. खूप महत्त्वाचं काम घेऊन आलेलो आहे." तेव्हा ते कार्यकर्ते म्हणतात, "तुम्ही ना तात्यांना फोन करा बरं." तेव्हा जयद्या म्हणतो, "ठीक आहे, थांबा मी फोन करतो." आणि जयद्यानं तात्यांना फोन लावलेला असतो आणि जयद्या तात्यांना म्हणतो, तात्यासाहेब मी आलेलो होतो घरी. मला मम्मी साहेबांनी पाठवलं होतं आणि मला तुमच्याकडून आहे ना राजकारणाचे धडे शिकायचे आहेत. म्हणजे ना मी तुमचा राइट हँडच बनणार आहे. मला तुमची सावली बनून राहायचं आहे तात्या. आता तुम्ही मला जाच म्हणू नका." मी तुम्हाला तात्या म्हणतो, "जयदीपराव आज मी घरी नाहीये. त्यामुळं तुम्ही आता तिथे थांबण्यात काहीच अर्थ नाही. तुम्ही गेलात तरी बरं होईल." पण आता जयद्याला तर लवकर जायचं नसतं. तो म्हणतो, "अहो तात्या, नेमकं मी आज आलोय आणि तुम्ही कुठे गेलाय तेच मला कळत नाही." तात्या म्हणतो, "जयदीपराव मी पक्षाच्या कामासाठी मुंबईला आलेलो आहे. त्यामुळं आत्ता आपलं बोलणं काही शक्य होणार नाही. तुम्ही उद्या आलात तर आपलं बोलणं शक्य होईल." इकडं तात्याला बरोबर त्याने बोलण्यात गुंतवलेलं असतं आणि सत्या मात्र बरोबर आता मंजूने उघड्या ठेवलेल्या दरवाजातून आतमध्ये पोहोचलेला असतो. सत्याला माहीत असतं की कुठं जायचं आहे आणि काय करायचं आहे. कारण तात्याचं घर हे सत्याला अगदी तोंडपाठ आहे. बरोबर तो आता मंजूपर्यंत पोहोचलेला असतो आणि मंजूला विचारतो की नक्की कुठे तिला लपवून ठेवलेलं आहे, कुठं बंदिस्त करून ठेवलेलं आहे ते सांग. तेव्हा मंजू त्याला सांगते की वरच्या खोलीमध्ये तिथं अंधारी खोली आहे आणि त्याच खोलीमध्ये तिला बंदिस्त करून ठेवलेलं आहे. सत्या तुला तिला लवकरात लवकर घेऊन जाणं गरजेचं आहे. कारण तिची हालत अतिशय वाईट झालेली आहे. हे लोकं तिला खायला पण देत नसणार आहेत असं मला वाटत आहे. सत्या म्हणतो, "तू काहीच काळजी करू नको. लवकरात लवकर मी त्यांना घेऊन जातो आणि त्यांची काळजी देखील घेतो."
आणि तू मात्र इथून हलू नकोस, कारण तू जर का माझ्याबरोबर आली तर तात्याला संशय येणार आहे. ही गोष्ट आता मला सुद्धा पटलेली आहे. तेव्हा मंजू म्हणते, "अगदी बरोबर आहे. चल माझ्याबरोबर, मी तुला दाखवते की तिला नक्की कुठं बंदिस्त करून ठेवलेलं आहे." असं म्हणून आता मंजू त्याला त्या ठिकाणी घेऊन चाललेली आहे. सत्या पण तिच्या पाठीमागे जात असतो आणि आता मंजू बरोबर त्याला त्या खोलीमध्ये घेऊन येते, जिथं त्या मानिनीला बंदिस्त करून ठेवलेलं आहे. दरवाजा उघडल्याबरोबर सत्याला दिसतं की मानिनीला अतिशय वाईट अवस्थेत ठेवलेलं आहे. सत्या दरवाजा उघडून आत जातो, तिचे हात वगैरे सोडतो आणि सत्या आणि मंजू यांनी तिला आता बंदीतून बाहेर काढलेलं आहे आणि सत्या तिला आता घरी घेऊन चाललेला आपल्याला पाहायला मिळत आहे. तात्याच्या लंकेश्वरून सत्याने मानिनीला कसं घेऊन गेलेलं आहे ते आपल्याला या भागामध्ये पाहता येणार आहे. अशाच अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू.